कणकवली नगरपंचायत या निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबरला त्या ठिकाणी लागलेला होता आणि आज 21 जून 6 महिने आज आमच्या कारकिर्दीस नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झालं आणि आज 6 महिने त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि म्हणूनच आज रविवारी तुम्हाला त्या ठिकाणी या पत्रकार परिषदेला मी आमंत्रित केलेलं आहे. ज्यावेळी आम्ही या कणकवली नगरपंचायतीवर सत्ता मिळवली त्या दिवशी सुद्धा 21 डिसेंबर रविवार होता आणि आज 6 महिने पूर्ण करत असताना 21 जून हा रविवार आहे आणि त्या अनुषंगाने नेमक्या 6 महिन्यामध्ये आपण कोणकोणते निर्णय जनहिताचे या शहरवासियांसाठी घेतले हे सांगण्याच्या करता त्या ठिकाणी मी आपल्या समोर त्या ठिकाणी याबाबतची भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. खरं तर या नगरपालिकेचं जे आर्थिक बजेट आहे हे जवळजवळ 58 कोटी रुपयाचं आर्थिक बजेट हे त्या ठिकाणी आम्ही अर्थसंकल्प या नगरपालिकेचा सादर केलेला होता आणि जवळजवळ अनेक योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि नगरपंचायतीच्या फंडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेमध्ये विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना जवळजवळ 59.79 लक्ष एवढी निधी हा नगरपंचायतीकडे आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत 2 कोटी रुपयाचा निधी हा नगरपंचायतीच्या जवळ आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर याच्यावर जवळजवळ 7,89,00,000 एवढी रक्कम त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर या सुवर्ण जयंती नगरोत्थान कणकवली शहरासाठी आहे. त्याचबरोबर आमदार निधी हा 2.23 लक्ष इतका आमदार निधी आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना या 38.32 लक्ष अशा ही त्या ठिकाणी निधी आहे. 15वा वित्त आयोग जो बंधनकारक आहे त्याच्यामध्ये 4.80 अशा पद्धतीचं म्हणजे 4,80,00,000. त्याचबरोबर 15वा वित्त आयोग जो बंधनकारक आहे तो 82,82.60 लक्ष अशा पद्धतीचा आहे आणि पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांच्या करता अनुदान हे जवळजवळ 42.45 लक्ष एवढं त्या ठिकाणी आहे. सर्वसाधारण रस्ता अनुदान हे 2 कोटी रुपये एवढ्या प्रकारचं लक्ष इतकं अनुदान आहे. एकूण जवळजवळ 17,57,00,000 अशा पद्धतीच्या ह्या वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत हा नगरपालिकेचा त्या ठिकाणी निधी आहे. खरं तर गेल्या 6 महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतले त्याच्यामध्ये म्हणजे कणकवली शहरासाठी महिला ऑप्सचा जे महिला वाहक मशीन आहे हे मशीन त्या ठिकाणी आम्ही या शहराच्या सेवेकरता त्या ठिकाणी लोकार्पण त्याचं त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर त्यांनी 1 कोटी रुपयाचं श्री स्वयंभू नमो उद्यान हे निम्मेवाडी सुतारवाडीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जवळजवळ या शहरामध्ये 40 घरं ही मंजूर त्या ठिकाणी झालेली आहेत आणि जवळजवळ 3 घरकुलं ही 90% त्याचं त्या ठिकाणी काम पूर्ण आहे. त्याच पद्धतीनं अनेक जी 14 कामं आता त्यांच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत. लवकरच या सगळ्या विकास कामांची भूमिपूजन त्या ठिकाणी होतील. कणकवली शहरामधल्या विविध ठिकाणी आपण हायमास्टची उभारणी करतोय. बांदकरवाडी दत्त मंदिर जवळ, बांदकरवाडी स्मशानभूमी, निमेवाडी स्मशानभूमी, नागपईनगर गणपती साना, कनकनगर ब्राह्मणदेव मंदिर अशा प्रकारचे हायमास्ट त्या ठिकाणी उभारणी आपण त्या ठिकाणी करतोय. त्याच पद्धतीनं या शहरामध्ये जो आपण मूलभूत सुविधांच्या बरोबर जो शाश्वत विकासाचे जे आपले प्रयत्न त्या प्रयत्नामध्ये कणकवली शहरामधलं जे महत्त्वाचं जे क्रीडांगण आहे या क्रीडांगणासाठी 4 कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी संपादनासाठी त्या ठिकाणी नगरपालिकेकडे आहे आणि लवकरच त्याची मोजणी होऊ त्याबाबत
जमीन ताब्यात घेण्याचं त्या ठिकाणी काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरक्षण क्रमांक 27-28 या विकास कामे सुधारित करणं जी कामं आहेत त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. जलतरण तलाव जो आहे, जो आपला एक प्रकल्प आहे, तो त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर शहराच्या सौंदर्यात भर घालण्याकरता म्हणजे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत ब्रिज खालील जागा सुशोभीकरण करणे, याच्यामधला पहिला टप्पा 1,20,20,00,000 रुपये अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कामाची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेली आहे. लवकरच त्या ठिकाणी काम सुरू होणार आहे. त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपल्या शहराला लागून असलेली कलमठची नळ योजना गाव आहे कलमठ शहराला, जवळजवळ 4,20,000 लिटर एवढं पाणी आम्ही एप्रिलपासून प्रतिदिनी त्या ठिकाणी कलमठ ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी देतो. त्याचबरोबर आपला कणकवली शहरातलं जे अग्निशमन केंद्र आहे, त्या अग्निशमन केंद्राचं सुद्धा DPR बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. कणकवली शहराच्या नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा नव्या नळ योजनेचं सुद्धा त्या ठिकाणी DPR त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच पद्धतीनं कणकवली शहरामध्ये भुयारी गटर आणि जलनिस्सारण म्हणजे पावसाळी पाणी निचरा याबाबतचा सुद्धा DPR त्या ठिकाणी सुरू करण्याचं काम या शहरामध्ये सुरू आहे. त्याचप्रमाणे आरक्षण क्रमांक 23 गार्डन ही जागाची मोजणीची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. एका नवीन गार्डनची जागा त्या ठिकाणी मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. पुढच्या सगळ्या प्रक्रिया तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि त्याचबरोबर अनेक जे निर्णय शहराच्या हिताचे आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, या लवकरच आपल्याला म्हणजे या येत्या अवघ्या 6 महिन्यामध्ये हे असे अनेक महत्त्वाचे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याचा फायदा कणकवली शहरवासियांना त्या ठिकाणी होणार आहे. आणि आता 14 जवळजवळ विकास कामांची वर्क ऑर्डर ही त्या ठिकाणी पूर्ण आहे. लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन होईल. आणि त्याचबरोबर ज्या 21 कामांच्या निविदा ज्या आपण रद्द केलेल्या होत्या, त्या सुद्धा निविदा लवकरात लवकर त्या ठिकाणी नव्यानं पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणी लावले जातील आणि त्याही 21 कामांची सुरुवात ही लवकरात लवकर त्या ठिकाणी शहरामध्ये होईल. आणि जो काही कणकवली शहरवासियांचं जे विकासाचं जे स्वप्न आहे, हे विकासाचं स्वप्न अवघ्या 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त त्या प्रश्नांना न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि नगरपंचायतीच्या प्रशासनानं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून कुठेतरी एक विकास कामांचं एक सातत्य हे त्यानिमित्तानं आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमधनं दिसून येणार आहे. प्रशासन सुद्धा तितक्याच ताकदीनं त्या ठिकाणी काम करतं आणि सगळे माझे नगरसेविक असतील, नगरसेवक असतील, उपनगराधीश असतील, सगळे विरोधी पक्षाचं सुद्धा तितकंच सहकार्य हे त्या निमित्तानं आहे. आणि या कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे त्या ठिकाणी आमचे प्रयत्न आहेत. खरं तर श्रीधर नाईक चौक ते मंजुनाथ हॉटेल जो ब्रिज आहे, उड्डाणपूल आहे, या उड्डाणपूलखाली सुद्धा स्मार्ट ब्रिज किंवा कणकवली शहरात त्या विकासाची चालना देण्याच्या दृष्टीनं त्याबाबतचा सुद्धा DPR हा त्या ठिकाणी सुरू आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी DPR बनवला जाईल आणि निधीच्या उपलब्धतेनुसार त्या भागाचा त्या उड्डाणपुलातल्या भागाचा विकास त्या ठिकाणी केला जाईल. खरं तर अनेकदा पत्रकार परिषदा घेत असताना मी अनेक बाबतींमध्ये आपल्याशी चर्चा केलेली आहे, बोललेलो आहे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की कणकवली शहरातली जी नवीन नळपाणी योजना आहे, त्याच्यानंतर भुयारी गटार योजना आणि पावसाळी पाणीपात्राचा निचरा, याच्यासाठी जवळजवळ 120 कोटी रुपये ही योजना 50 कोटी रुपयाच्या दरम्यान नळपाणी योजनेसाठी, 35 कोटी रुपये भुयारी गटार योजनेसाठी आणि पावसाळी रेन हार्वेस्टिंगसाठी, पावसाळीच्या निचऱ्यासाठी 35, अशा पद्धतीनं सरकारकडे आम्ही 120 कोटी रुपयाची मागणी त्या निमित्तानं करतोय. आणि लवकरात लवकर त्याच्यातला काही निधी हा पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याचबरोबर शहरातले रस्ते जे आहेत ते RMC करणं म्हणजे कॉन्क्रिटीकरण करणं अशा पद्धतीचं नियोजन आहे. आणि जवळजवळ त्याबाबत सुद्धा 25 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारकडे त्या निमित्तानं आम्ही मागितलेला आहे. आणि त्याचबरोबर या शहराची जी एक सांस्कृतिक गरज आहे,
एक सुसज्ज नाट्यगृह या शहरामध्ये उभं व्हावं आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा 5 कोटी रुपये संपादनासाठी आणि 20 कोटी रुपये त्या नाट्यगृहासाठी अशा पद्धतीने 25 कोटी रुपये त्याबाबत मागितलेले आहेत. आणि जे आपल्याला मी सातत्यानं सांगतोय की अंगणेवाडीसारखं एक भव्य प्रसाधनगृह हे शहरामध्ये त्या ठिकाणी उभं राहावं अशा प्रकारची 3 प्रसाधनगृह शहरामध्ये उभी करायची आहेत. पण पहिलं प्राथमिक एस.टी. स्टँडच्या समोर किंवा हॉटेल सह्याद्रीच्या समोर जवळजवळ 2.5 कोटी रुपये सुद्धा त्या प्रसाधनगृहाला त्या ठिकाणी मंजूर होणार आहेत. आणि जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 102.50 म्हणजे 102,50,00,000 अशा पद्धतीची रक्कम ही त्या ठिकाणी राज्य शासनाकडे आम्ही मागितलेली आहे. लवकरात लवकर ती आम्हाला मिळेल आणि ही काही विकासाची जी कामं आहेत ही त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होतील. हा पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आज आम्हाला 6 महिने पूर्ण झालेत आणि 6 महिन्यामध्ये आम्ही विकास कामांना त्या ठिकाणी वेग घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी त्याचे परिणाम किंवा त्या जे आम्ही काम करतोय ज्या पद्धतीनं अनेक आपण सभा घेतल्या, अनेक विशेष सभा घेतल्या, अनेक स्थायी समितीच्या सभा झाल्या आणि या सगळ्यांमध्ये अनेक निर्णय झाले आणि त्या निर्णयामुळे कणकवली शहराच्या नगरपंचायतीत मधल्या जनतेला त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून न्याय मिळतो. ही सगळीच आपल्याला कामं सांगितलेली नाही, काही ठळक कामं ही आपल्या समोर मी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. सातत्यानं दैनंदिन जनतेच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधांवर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. पण या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, एक शाश्वत विकास व्हावा आणि म्हणून त्याच्यासाठीचे आमचे प्रयत्न आहेत आणि त्याच्यासाठीचं भूसंपादन आणि निधी हा सगळ्यात त्या ठिकाणी महत्त्वाचा आणि तो जास्तीत जास्त कसं त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून आणता येईल हा प्रयत्न आमचा आहे. आणि सगळे सहकारी नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, सर्व त्या ठिकाणी प्रशासन असेल नगरपालिकेचं, हे सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून कणकवली शहराच्या विकासाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. अनेक दर गुरुवारी एक गावठी बाजार सुद्धा त्या ठिकाणी आम्ही या शहरामध्ये ती जागा ठरवलेली आहे. लवकरात लवकर ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. अनेक निर्णय आहेत म्हणजे 6 महिन्यामध्ये आपण एवढं काम केलंय. अजून जे काही निर्णय पूर्ण झाले अनेक ठराव घेतलेले आहेत त्या ठरावांची निर्णयामध्ये कृतीत आणण्याच्या निर्णय झाल्यानंतर कृती झाल्यानंतर त्याची एक पत्रकार परिषद आम्ही स्वतंत्र त्या निमित्तानं घेऊ. कारण ह्या 6 महिन्यामध्ये जो आपण वेग घेतलाय तो वेग कशा पद्धतीने नगरपालिकेने घेतलाय हे सांगण्याचा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं प्रयत्न आहे. म्हणून मला कणकवलीकरांना एवढंच सांगणं आहे की ज्या विश्वासानं ज्या प्रेमानं ज्या आशीर्वादानं आपण सत्ता आमच्या हातामध्ये दिली नक्कीच त्या ठिकाणी एक चांगलं काम या शहराच्या विकासाचं नक्कीच त्या ठिकाणी आम्ही उभं करू हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करू. खरं तर आपली नगरपालिकेची जनरल सर्वसाधारण सभा ही गुरुवारी झाली वाटतं मग सकाळी आणि गुरुवारी आपण निर्णय केलेला आहे. ठीक आहे, आज मध्ये शनिवार रविवार 2 दिवस सुट्टीचे आलेले आहेत. त्याचा आढावा जो आहे तो आम्ही उद्या त्या ठिकाणी घेऊ. खरं तर त्या 21 निविदा नव्यानं त्या ठिकाणी कराव्यात अशा प्रकारची भूमिका शेवटी निविदा काढण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि लवकरात लवकर त्या निविदा होतील जेणेकरून तो निधी त्या ठिकाणी मागे जाऊ नये आणि खऱ्या अर्थानं ती 21 कामं या शहराच्या विकासाची आहे ती त्या ठिकाणी सुरू व्हावी हा प्रयत्न आहे. हा त्या ठिकाणी क्रीडांगणासाठी आहे. आपण लवकरात लवकर ती मोजणी करू. मोजणीच्या संदर्भातले प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. खरं तर म्हणजे काय होतंय की अनेक 6 महिन्यामध्ये आम्ही अनेक सर्वसाधारण सभा घेतल्या, विशेष सभा घेतल्या, स्थायी समितीच्या बैठका घेतल्या. त्याच्यामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत, ठराव झालेले आहेत. त्याच्या प्रक्रिया वेगाने होणार. एक तर महत्त्वाचं आपण CSR फंडातनं या शहरासाठी आमचे प्रयत्न आहे. CSR फंडातनं जी सिटी स्कॅन आहे जे आज मार्केटमध्ये जवळजवळ त्याच्यावर 12,000 MRI साठी 12,000 रुपये लागतात. सिटी स्कॅनसाठी जास्त पैसे लागतात. जी कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी जादाचे पैसे लोकांना द्यावे लागतात. सरकारी दरामध्ये किंवा माफक दरामध्ये ही सेवा कशी त्या ठिकाणी उपलब्ध होईल याच्यासाठी सुद्धा आमचा एका CSR फंड आणि एका संस्थेशी त्या ठिकाणी टाईम PPP तत्वावर चालू आहे. लवकरात लवकर त्याचे सुद्धा तुम्हाला परिणाम दिसतील. आता मी आज आपल्याला काय सांगतो की जे 6 महिन्यात आपण निर्णय केले ते निर्णय तुम्हाला सांगतो. अजून जे आम्ही ठराव घेतलेले त्या ठरावांची
पूर्तता होऊन ठरावाचे म्हणजे निधीची उपलब्धता होऊन जे कामं आपण ठरावामध्ये घेतले त्याची तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर अंमलबजावणी दिसेल, कृतीत येताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि सभा भरपूर झाला आतापर्यंत 6 महिने. म्हणूनच 6 महिन्यामध्ये एवढे निर्णय आपण फटाफट त्या ठिकाणी घेतले. शेवटी प्रत्येक गोष्टीला एक ठराव झाल्यानंतर त्याचं रिपेअर बनवणं, त्याच्यानंतर त्याची निधीची तरतूद करणं आणि नंतर याची आपल्या टेंडर निविदा प्रक्रिया पूर्ण करणं आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी ते काम त्या वेळेत पूर्ण होणं, याला काही कालावधी लागतो. जरी आपण काही ठराव घेतले, निर्णय केले, की प्रत्यक्षात अंमलात आणताना त्याचा काही कालावधी लागतो आणि मग तो कालावधी आता जवळजवळ पावसाळ्याचे दिवस आहेत. जवळजवळ आता हा 3 महिने म्हणजे अजून पावसाळा आपल्याकडे आलेला नाही. आज 21 जून. पण या पावसामध्ये आता परत आपल्याला थोडासा ब्रेक मिळणार आहे 2-3 महिने आणि परत आपल्याला त्या ठिकाणी वेग कामामध्ये वेग त्या ठिकाणी होईल. म्हणून तुम्हाला मी सांगतो की काही 6 महिन्यामध्ये आपण एवढे अनेक निर्णय केले. जर अजून जे आम्ही ठराव घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये निधीची तरतूद होऊन प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया होऊन ज्यावेळी कामं सुरू होतील, जेव्हा भूमिपूजन होतील आणि जेव्हा लोकार्पण होतील तेव्हा तुम्हाला या शहरातल्या विकास कामाला काय वेग आला हे तुमच्या लक्षात येईल. शाश्वत विकास हे आमचं नगर सगळी आमची जी बॉडी आहे, आमची सगळ्यांचं एक ध्यास आहे की कणकवली शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तशा दृष्टीने आमचे प्रयत्न त्या ठिकाणी आणि सगळ्यांचीच मदत या सगळ्या ह्याच्यामध्ये राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, इथले सगळे मंत्री, आमदार, खासदार असतील, प्रशासकीय सगळे जिल्हाधिकारी असतील, या सगळ्यांची मदत घेऊन नगरपालिकेचं प्रशासन असेल, या सगळ्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आणि कणकवली शहरवासियांच्या विश्वासात त्या ठिकाणी आम्ही त्यांचा जो विश्वास आहे हा विश्वास आम्ही सार्थकी त्या ठिकाणी लावणार. गाडीचं स्पीड हळूहळू जातं.